नमस्कार. लाईव्ह मराठीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा विषय अर्थातच जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका अत्यंत चुरशीनं पार पडल्या, संघर्षाच्या वातावरणात पार पडल्या. प्रत्येक पक्षाला धास्ती होती की या निवडणुकीमध्ये आपल्याला कितपत यश मिळेल, परंतु यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारत जिल्हा परिषद आमचीच याचा ठाम दावा त्यांनी आता सांगितला आहे. त्याच पद्धतीने इतर सुद्धा काँग्रेस असेल, भारतीय जनता पक्ष असेल आणि शिवसेना यांनी सुद्धा चांगली लढत दिली. परंतु ही लढत देत असताना त्यांच्या समोर अनेक आव्हानं होती. त्यातलं एक आव्हान होतं आणि ते म्हणजे एकाच वेळेस अनेक जणांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली होती. आता ज्यांनी तिकिटाची मागणी केली त्यांची समजूत कशी काढायची? जर समजूत नाही काढली तर कदाचित हे बंडखोरी करतील किंवा दुसऱ्या गटाला जाऊन मिळतील आणि त्या माध्यमातून आपला कुठेतरी काटा काढला जाईल अशी धास्ती सगळ्यांनाच होती. मग यातला मध्यमार्ग काय? तर यातला मध्यमार्ग म्हणजे नेत्यांनी अशा नाराज इच्छुकांना सांगितलं की तुम्हाला जरी तिकीट मिळालं नसलं तरी आम्ही तुम्हाला निश्चित स्वीकृत सदस्य पदाची जबाबदारी देणार आहोत. आणि त्यामुळेच काही जणांनी या बंडखोरीतून माघार घेतली आणि सगळ्यांचंच लक्ष ह्या स्वीकृत सदस्याच्या निवडीकडे लागलं. आता अवघे काही दिवस आहेत, काही दिवसामध्येच सभापती उपसभापती यांच्या निवडी पार पडतील आणि त्यानंतर स्वीकृत सदस्य यांच्या निवडीकडे लक्ष लागते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं अद्याप कोणतंही परिपत्रक जारी केलं नाही की ज्यामध्ये स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात यावी असं सांगितलेलं आहे. परंतु सगळ्यांनीच गृहीत धरलेलं आहे की यंदा स्वीकृत सदस्याची निवड होणार आणि त्यामुळेच अनेक जणांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. याच्यामधून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातले काही प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्या माध्यमातून एकंदरीत हा राजकारणाचा बदलता जो पोत आहे तो कशा पद्धतीने बदलत चाललाय यावरती आपण थोडंसं भाष्य करण्याचा प्रयत्न करतोय. आणि माझ्यासोबत माझे सहकारी संदीप सर आहेत. संदीपजी नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषदेच्या आता सभापती उपसभापतीच्या निवडी होतीलच, त्याविषयी एक वेगळा आपण एपिसोड करणारच आहोत की कोणती नावं चर्चेत आहेत. परंतु त्याच्या अगोदरच स्वीकृत सदस्यांनी आपल्या पायाला आता गुडघ्याला बाशिंग बांधायला सुरुवात केलेली आहे. कसं बघता या सगळ्या घडामोडींकडे? मुळात स्वीकृत सदस्य ही जी संकल्पना आहे ही नगरसेवक म्हणजे स्वीकृत नगरसेवकाच्या धर्तीवरती ही आदरलेली असं म्हणता येईल. कुठेतरी राजकारणामध्ये असंतुष्ट जे कार्यकर्ते, ह्या कार्यकर्त्यांना कुठल्या तरी पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन करावं, राजकीय पुनर्वसन करावं आणि याच्यातून आपला गट किंवा आपले कार्यकर्ते आपल्याशी एकनिष्ठ राहतील याची काळजी घेण्याचं काम सध्या तरी माहिती सरकारच्या काळात पर्यायानं राज्य सरकारच्या काळात होताना दिसत आहे. आणि याचाच हा उद्देश असावा की ज्या पद्धतीने अनेक महामंडळ असतात, म्हणजे ज्यावेळी आमदारकी तिकीट एखाद्याला नाकारलं जातं तेव्हा त्याचं पुनर्वसन महामंडळाच्या माध्यमातून केलं जातं. आणि अशा असंतुष्ट जे कार्यकर्ते किंवा नेत्यांना थोपवण्याचं काम ह्या महामंडळाच्या माध्यमातून केलं जातं. तीच रणनीती पर्यायाने तीच पद्धत माहिती सरकारच्या काळात किंवा राज्य सरकारच्या काळात ह्या हेतूने किंवा ह्या परिपत्रकाच्या ज्या चर्चा आहे स्वीकृत सदस्यांची जिल्हा परिषदची ही पहिलाच प्रयोग आहे हा. आणि तिथून ह्या लोकांचं पुनर्वसन केलं कुठंतरी राज्यामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आपला पक्ष आपले कार्यकर्त्यांना कुठेतरी त्यांच्या हाताला काम राहील, तो कार्यकर्ता आपल्याशी एकनिष्ठ राहील याची काळजी ह्या माध्यमातून घेतल्याची सर्वच राजकीय पक्षांना घेतलेली दिसते सध्या. त्यामुळे स्वीकृत सदस्याची संकल्पना जरी आता ह्या नवी जरी वाटत असली तरी कालांतराने याचं अंगवळणी पडणार आहे राजकारणाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणी दृष्टिकोनातून. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी असेल, भाजप असेल किंवा शिवसेना शिंदे पक्ष असेल याच्या पक्षामध्ये अनेक नाराज घटक त्यावेळेस समोर आले होते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने. त्यावेळेस ज्या सगळ्यात जास्त राष्ट्रवादीमध्ये तो विषय होता की अनेक नाराज जे त्यांनी थांबवलं, जे मंत्री हसन मुश्रीफ असतील यांनी त्यांची राजकीय मुत्सद्दीगिरी दाखवत अनेक नाराजांना थांबवलं. आणि त्यामुळे स्वीकृत सदस्या माध्यमातून त्यांना कुठं त्यांचं पुनर्वसन करता येईल का आणि त्यांना त्यांची पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्याबद्दल त्यांना त्याचं फळ मिळेल याची तरतूद केलेली दिसते. एकूण 7 स्वीकृत सदस्यांची कोल्हापूरमध्ये चर्चा आहे. 7 स्वीकृत सदस्य मिळतील. याच्यामध्ये 2 राष्ट्रवादी आहेत, म्हणजे काँग्रेस 2 आहे.
शिवसेना आणि भाजप आणि जनस्वराज्य अशा प्रत्येकी एक असे 7 स्वीकृत नगरसेवक देण्याची मुभा चर्चा तर सध्या होताना दिसते. खरं म्हणजे स्वीकृत नगरसेवकाबाबत कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही, कारण लोकशाहीचा एक पाया जो आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास व्हावा, जे जनसामान्य लोक आहेत त्यांचा विकास व्हावा, त्यांचं राहणीमान उंच व्हावं, या दृष्टिकोनातून हे सगळे लोकप्रतिनिधी काम करीत असतात. आणि त्यासाठीच म्हणजे हा पहिलाच प्रयोग आहे तसं आपण सांगितलं, पण अशा प्रकारचे स्वीकृत नगरसेवक असतील तर किंवा स्वीकृत सदस्य असतील, यांना घेण्याचं कारण असं की त्यांचे अनुभव जे आहेत त्या अनुभव कुठंतरी विकास कामामध्ये मार्गदर्शक ठरावेत. आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे निष्णात आहेत, डॉक्टरीच्या क्षेत्रामध्ये असतील किंवा एक नाही वकिलीच्या क्षेत्रामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना ऑडॉप्ट करावं, त्यांचा स्वीकार करावा आणि त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची वर्णी लावावी, जेणेकरून हे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत आणि त्याच पद्धतीने हे अनुभवी असणारे त्या क्षेत्रातले मातब्बर लोक यांनी एकत्रित बसून स्थानिक स्वराज्य संस्था गाव पातळीवरती विकास व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. परंतु हा उद्देश जरी चांगला असला तरी अलीकडे ज्या पद्धतीने आपण भाष्य केलं त्या पद्धतीनं की राजकीय सोय बघण्याच्या दृष्टिकोनातून आता स्वीकृतचं गाजर दाखवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे असं वाटतं. बरोबर आहे सर, कारण का मुळात स्वीकृत जे सदस्य आहेत म्हणजे ती जी संकल्पना आहे, मुळात महानगरपालिकेमध्ये जेव्हा एखाद्या नगराचा विकास होत असतो तेव्हा त्या नगरामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारे जे तज्ज्ञ लोक आहेत किंवा जे बुद्धिजीवी वर्ग आहे, तो कला असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, ह्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना स्वीकृत घेऊन त्यांच्या अनुभवाचा किंवा त्यांच्या एकंदर बुद्धीचा फायदा त्या नगराला किंवा त्या शहराला व्हावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. पण तो पायंडा कुठेतरी अलीकडच्या काळामध्ये मागे पडताना दिसत आहे. कारण का अनेक राजकीय पक्षामध्ये असं नाही की सर्व सत्ताधारी असेल विरोध असेल, अनेक राजकीय पक्षामध्ये ह्या स्वीकृतांना घेऊन त्यांचं कुठेतरी राजकीय पुनर्वसन करण्याचं काम ह्या राजकीय म्हणजे राज्यातील जे पक्ष आहेत हे करताना दिसतात प्रामुख्याने. त्यामुळे तो जो विचार होता स्वीकृत घेण्यामागचा, तो विचार कुठेतरी मागं पडताना दिसतोय. त्यामुळं ह्या एकंदरीत ही जी रचना केली स्वीकृत पदाची, आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तो कशा पद्धतीने राबवला जातोय आणि भविष्यकाळात त्या स्वीकृत सदस्यांचा जिल्हा परिषदेला किंवा एकूण जिल्हा परिषद कामकाजामध्ये जिल्ह्याला कशा पद्धतीने फायदा होतो का फक्त राजकीय पुनर्वसन करायचं उद्दिष्ट करून स्वीकृत सदस्य नेमायचं आणि त्या पदाला काही फारसं महत्व नाही किंवा त्या सदस्य पदाला काही महत्व न देता त्याचा फक्त राजकीय पुनर्वसन करायचं म्हणून खुर्ची वाढवण्याचं काम होते का, हे पण आता आपल्याला भविष्यात कळेल. हा सुद्धा एक अँगल आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने बोललो की नाही अनुभवी लोकांना एकत्रित घेऊन विकास कामासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यावा, ही एका बाजूला गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूला असंही होतं की अनेकदा अनुभवी लोक असतात, त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडलेली असते, परंतु निवडणुकामध्ये अलीकडच्या काळामध्ये साम दाम दंड भेद अशा पद्धतीची रणनीती अवलंबून चांगले उमेदवार सुद्धा दुर्दैवाने पराभूत होतात. तर असे अनुभवी असणारे म्हणजे ज्यांना आपण म्हणतो की नाही सभागृहामध्ये धडाडती तोप, ज्यांना त्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये आणि लोकप्रतिनिधींच्या अभ्यासाची जाणीव असणारी, परंतु दुर्दैवानं निवडणुकीच्या बाहेर फेकले गेलेत पराभूत झाल्यामुळं, तर अशा लोकांना सुद्धा पुन्हा एकदा या सभागृहामध्ये आणून त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा उपयोग आणून विरोधकांना शांत बसण्यासाठी सुद्धा हा एक चांगल्या प्रकारचा मार्ग दिसतोय. कारण अलीकडच्या काळामध्ये असं उदाहरण आपल्याला कोल्हापूरच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा दिसून येतोय. तसं पाहिलं तर देशातील असेल किंवा राज्यातील असेल, जिल्ह्यातलं असेल, मग अगदी ग्रामपंचायत लेवलपर्यंत ज्यावढ्या पद्धतीने राजकारण गढूळ झालेलं आहे, म्हणजे राजकारणामध्ये आपण म्हणतो की काही आशावाद असा दिसतो काही ठिकाणी, परंतु बऱ्याच अंशी घोडे बाजाराचा जो अलीकडच्या काळामध्ये वापर होतोय राजकारणामध्ये, त्या अनुषंगाने जसं आपण म्हटलं की त्यांच्या ह्या जो काही पैशाचा किंवा एकंदरीत धनशक्ती जनशक्तीचा जो काही वारंवार जो समोर येतोय संघर्ष, यातून जे काही चांगले गुणवत्ताधारी जे उमेदवार आहेत ते हार त्यांना पत्करावं लागते, त्यांचं कुठेतरी आले पाहिजे. हाही त्याच्यामध्ये उद्देश चांगला आहे, नाही असं म्हणता येत नाही. परंतु मुळात स्वीकृत ह्या घेण्यामुळे त्या शहराला त्या जिल्ह्याला त्याचा फायदा व्हावा ही माफक अपेक्षा लोकशाहीमध्ये मानली पाहिजे. आणि आता तसं होताना दिसते का, तर चित्र अगदी म्हणजे नकारात्मक आपण आपली मान आली. मुळात जो स्वीकृत हा येणार आहे त्याचा बुद्धीचा उपयोग त्या जिल्ह्याला शहराला झाला पाहिजे का, तर झाला पाहिजे.
तो मग निवडणुकीच्या माध्यमातून आला किंवा पराभवाच्या माध्यमातून आला, हा विषय त्यात गौण आहे. त्याचा उपयोग त्या शहराला आणि त्या जिल्ह्याला होणं गरजेचं आहे, हा त्याच्यामधला हेतू आहे आणि ते होणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात जसं आपण आपलं ज्या निवडणुका झाल्या, ज्यांना मिळालेलं नाही किंवा सदस्यपद मिळालं नाही, तिकीट मिळालेलं नाही, अशा लोकांनी आता ज्या पद्धतीनं स्वीकृताचं जसं नवीन हे जे आर येणार असं समजलंय, त्यापासून तिने आपापल्या नेत्यांच्याकडं, आपापल्या वरिष्ठांच्याकडं आत्तापासूनच त्यांनी गळ घालण्यास सुरुवात केली की साहेब आम्ही थांबलो तर तुम्ही सांगितलं तुम्ही आता आम्हाला तुम्ही इथं घेतलं पाहिजे. असे अनेक पक्षाचे आता आपल्याला चर्चेत नावं आहेत आपल्या समोर, पण आपण ते उघड करू शकत नाही. पण अशा अनेक पक्षातून आता सूर उमटताना दिसतोय. आणि ह्यावेळी सुद्धा असंच, आता उद्या असं परिस्थिती आहे की स्वीकृतांना थोपवण्यासाठी आणखी कुठला पद निर्माण केलं जाते का, हे पाहणं महत्वाचं राहणार. आणि खरं म्हणजे आज आपण हेडिंग किंवा टायटलच केलं की जिल्हा परिषदेसाठी आता इच्छुकांची फिल्डिंग. आता ही फिल्डिंग लावत असताना जे नेते लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा काही कॅल्क्युलेशन्स आहेत. कॅल्क्युलेशन्स आहे की ज्याला आपण स्वीकृत म्हणून घेतोय त्याच्यामागे किती मतदाचा गट्टा आहे, त्याचा प्रभाव किती आहे, भविष्यामध्ये तो आपल्याला आपल्या निवडणुकीसाठी तो फायद्याचा ठरेल का, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो का, ह्या गोष्टी सुद्धा त्याच्या मागे आहेत. आणि त्याच पद्धतीनं आगामी काळामध्ये ज्या गोकुळच्या निवडणुका आहेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करता नेत्यांनी सुद्धा फिल्डिंग लावायला सुरुवात केली की गोकुळसाठी आपल्याला कोण उपयोगात येऊ शकेल, आपल्या आमदारकीसाठी किंवा भविष्यातल्या खासदारकीसाठी कोण येऊ शकेल. तर त्या दृष्टिकोनातून ही फिल्डिंग नेते मंडळींकडून लावण्याची चालू आहे. बरोबर आहे, कारण गोकुळ आता समोर आहे. जिल्ह्याचं अर्थकारण ज्याच्या हातात आहे, गोकुळ अशी जी संस्था आहे कोल्हापूरची, की गोकुळ ज्याची सत्ता ते जिल्ह्याचं अर्थकारण जे आहे त्याच्या हातात असणार आहे. त्यामुळे स्वीकृत निवडताना आता आपल्याला हे माहिती आहे की गोकुळवर राष्ट्रवादी सत्ता आहे, केडीसीवर राष्ट्रवादी सत्ता आहे, जेणेकरून काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे जिल्ह्याचं अर्थकारणाच्या ज्या दोन्ही नाडे आहेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आहे. त्यामुळं यावेळी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वीकृतसाठी काय एकंदरीत राजकीय खेळ केली जाते हे पाहणं खूप महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने नेत्यांची कुचुंबणा किंवा तारेवरची कसरत होणार आहे स्वीकृत जर डिक्लेअर झालं तर त्यासाठी, पण त्याचबरोबर जे स्वीकृतसाठी इच्छुक आहेत ते सुद्धा म्हणजे आपल्याला कानापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं ते नेत्यांना गळ घालतायत. कधी कधी मध्यस्थी असणारे नातेवाईक आहेत त्यांच्या माध्यमातून, कधी कधी नेत्यांना अडचणीत आणणाऱ्या काही प्रकरणं बाहेर काढून मला स्वीकृत पद द्या नाही तर साहेब अशा पद्धतीने पुढे जाऊ, किंवा कधी कधी जो आपण म्हणतो आर्थिक विभाग त्याही दृष्टिकोनातून काही प्रयत्न चालू असल्याचं आपल्याला कळतंय. नाही हे तेच मगाशी म्हणजे हा घोडे बाजार आहे, राजकारणाची पातळी कुठून ढासळताना दिसते. मुळात मगाशी म्हटल्याप्रमाणे की देशाच्या राज्याच्या राजकारणामध्ये ज्या अनुषंगाने राज्यघटनेमध्ये स्वीकृत किंवा जी काही प्रयोजना केली आहे स्वीकृतची, त्याला कुठेतरी मागं पडून स्वीकृत म्हणजे एकंदरीत म्हणजे घोडे बाजाराचा एक भाग भविष्यात ठरतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार. आणि हेच आपण पाहणार आहोत की उद्याच्या काळामध्ये जर राज्य सरकारनं जे आर काढला की स्वीकृत सदस्य आहेत त्यांची वर्णी आगामी असणाऱ्या या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये करावी, तर ती करत असताना खरंच ती व्यक्ती गावच्या विकासासाठी तितकी सक्षम आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे. का फक्त राजकीय सोय म्हणून या व्यक्तीला पुढे आणलं जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ये पब्लिक है सब जानते हैं. पब्लिकला माहित आहे की स्वीकृत नगरसेवकाचा किंवा सदस्याचा चेहरा कोणत्या रूपानं पुढे आणला गेलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण लाईव्ह मराठीच्या माध्यमातून सध्या स्वीकृतच्या शर्यतीमध्ये जे पुढे आहेत त्यांची नावं आपण उद्या किंवा 1-2 दिवसामध्ये आपण लवकरच जाहीर करतोय. पण त्यासाठी तुम्ही पाहत राहा लाईव्ह मराठी. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.